Dear student, we see about magnetization and magnetic intensity. Magnetization and magnetic intensity. तर त्याच्यामध्ये as we know atoms with unpaired electron. आपण अगोदरच्या पॉइंट मध्ये पाहिलेलं की ऑड नंबर असतील तर ते काय होतात शोज मॅग्नेटिक प्रॉपर्टी किंवा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट शोज करतात आणि कम्प्लिटली फील्ड इलेक्ट्रॉन डज नॉट शो एनी प्रॉपर्टी. म्हणजे आता याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन हॅव नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. कोणते अनपेअर्ड इलेक्ट्रॉन हॅज काय आहे have a net magnetic dipole moment. The bulk material is made up of large number of such atoms, each having an inherent magnetic moment. आता बल्क मटेरियल मध्ये म्हटलं तर आपल्याला मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ सच इलेक्ट्रॉन्स असतात किंवा सच ॲटम्स असतात. ॲटम मध्ये लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात आणि हे काय तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन शोज ह्या नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असतं. आणि बल्क याच्यामध्ये पाहिजे तर आपल्याला काय मिळतं भरपूर अशी मॅग्नेटिक प्रॉपर्टी मिळते आणि अन इनहेरियंट मॅग्नेटिक मोमेंट असतात. द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आर रॅन्डमली ओरिएंटेड. बघा असे काय असलं आता हे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असतील. दीज आर द रॅन्डमली ओरिएंट झालेले असतात. म्हणजेच each magnetic dipole moment has its own direction independent on other. Therefore, there is randomly oriented and hence the net dipole moment of the made up of the bulk material is zero. कशामुळं this is the orientation of magnetic dipole moment and त्याचं net magnetic moment काय असतं झिरो असतो. काय होतं झिरो होतो. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर सम मटेरियल Fe O4 Fe3 O4 ह्याला काय आहे the vector addition of all these magnetic dipole moments may not be zero. अशा काही पदार्थामध्ये काय असतात वेक्टर सम केलं तरी काय होणार नाही मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची बेरीज झिरो होणार नाही. म्हणजे काय होतं द रेशिओ ऑफ बघा द रेशिओ ऑफ नेट मॅग्नेटिक moment to the volume ह्याला काय म्हणायचं of the material is called magnetization. त्याला काय म्हणायचं मॅग्नेटायझेशन म्हणायचं. म्हणजेच काय सांगता येतं मॅग्नेटायझेशन एम न दाखवायचं इक्वल टू एम नेट डिवाइडेड बाय व्हॅल्यूम ऑफ द मटेरियल. या दोन्हीच्या रेशोला काय म्हणायचं मॅग्नेटिक किंवा मॅग्नेटायझेशन असं म्हणतात. आणि मॅग्नेटायझेशन इज ए वेक्टर क्वांटिटी. कशी आहे वेक्टर क्वांटिटी. मॅग्नेटायझेशन इज वेक्टर आणि याचे डायमेन्शन्स आहेत हॅव्हिंग डायमेन्शन काय काय सांगता येईल आता -1 इन लेंथ आणि एम्पियर आणि SI युनिट इज एम्पियर पर मीटर. दिस इज द SI युनिट आहे कशाचं मॅग्नेटायझेशन. म्हणजे काय द रेशिओ ऑफ नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू द व्हॉल्यूम. त्याच्यानंतर आता consider a rod of such material
Consider a rod of material, such a material with some net magnetization placed in a solenoid with n turns per unit length and carrying current I. The magnetic field inside the solenoid, magnetic field inside the solenoid काय है? Magnetic field inside the solenoid काय सांगता येईल? B0 is equal to काय है? B0 Ni, where B0 is the permeability constant, N is the number of turns, and I is the current flowing through. म्हणजे यामध्ये काय मिळालं आपल्याला? नेट मॅग्नेटायझेशन किती मिळालं? mu0 Ni. Let us denote the magnetic field due to the material kept inside the solenoid is Bm. कशात दाखवलं आपण आता हे? Bm ने दाखवलं. Thus the net magnetic field inside the rod is, बघा काय तर, B is equal to B0 plus Bm. हे कारण आपल्याला मॅग्नेटिक फील्ड मिळालेली आहे, नेट मॅग्नेटिक फील्ड मिळालेली आहे. It has been observed that Bm is proportional, बघा, Bm is proportional to the magnetization. कशाला आहे? मॅग्नेटायझेशन ला आहे. Of the material, Bm is equal to काय सांगायचं मग? Bm is equal to mu0 m. m काय आहे? मॅग्नेटायझेशन आहे, म्हणजे Bm is directly proportional to the magnetization आहे. Where mu0 is the permeability of the free space, therefore काय सांगतो आता? B is equal to B0 बरोबर काय सांगितलं आपण? mu0 Ni प्लस mu0 m. Bm ची किंमत आहे आणि ह्याला इक्वेशन नंबर 2 दिलं. तर इथे आपल्याला काय सांगतात आहे? हिअर वी विल इंट्रोड्यूस वन मोर क्वांटिटी कॉल्ड मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. आता इथे काय मिळालं आपल्याला? H इज मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. H काय आहे? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. फील्ड FIELD फील्ड इंटेन्सिटी. आणि H बरोबर काय सांगतात आपल्याला? Ni, where N is the number of turns and I is the current flowing through it. The noticeable difference between the expression for P and H, बघा, P and H मधला फरक काय सांगता येईल आपल्याला? Is that H does not depend on material. Does not depend on material. Material rod which is placed inside the solenoid. B0 is equal to काय सांगता येईल? मग B बरोबर आपल्याला काय सांगता येईल? B0H प्लस M0 M, mu0 M. आता B0 जर कॉमन काढायचं काय राहते तर H प्लस M. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी आहे, किंवा H बरोबर काय सांगतात आपल्याला? बघा आता H बरोबर B0 अपॉन B अपॉन mu0 आणि इकडचं M मायनस होतो. आणि दिस इज अवर थर्ड इक्वेशन. हे 3A आहे आणि हे 3B. That is H and M have same unit. After B and H have same unit and same dimension. Thus the magnetic field induced, thus the magnetic field induced in the material B depends upon H and B. बघा कशाला आहे? मॅग्नेटिक फील्ड कशावर आहे? डिपेंड H आणि M.
H म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी आहे, M म्हणजे मॅग्नेटायझेशन या दोन्हीवर अवलंबून आहे. Therefore further it is observed that if H is not too strong, काय आहे? H is not too strong नसेल, the magnetization M induced in the material is proportional to the, आणि M is proportional to कशाला proportional आहे? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीला. Therefore M is equal to magnetization is equal to xi H. काय आहे? Xi H where xi is the magnetic susceptibility आहे. Xi called magnetic susceptibility. Magnetic susceptibility. याच्यामध्ये आपल्याला of the material analogous to epsilon कशाला आहे? Analogous to epsilon. Analogous to epsilon. Magnetic susceptibility is analogous to the epsilon आहे in electrostatic, and mu r is for superconductors. बघा for superconductor, बघा for superconductor magnetic susceptibility is equal to -1 असतो. Xi is the ratio. It is measured म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येतं? Further it is observed that if H is not too strong, the magnetization M is induced in the material is proportional to the magnetic field intensity. Therefore M is equal to xi H सांगितलेला आहे. Xi is the magnetic susceptibility आहे. It measures, बघा xi measures काय करतो? Xi measure of the magnetic behavior. काय करतो? Measure the magnetic behavior of the material in the external field, magnetic field. And xi is the ratio of, बघा xi is the ratio of two quantities of the same units, ampere per meter. Hence it is the dimensionless. काय है? Dimensionless आहे. Dimensionless because it is a ratio of same unit quantity. Same unit quantity चा रेशिओ असल्यामुळे हा काय आहे? Dimensionless आहे. From equation 3a and 4 mu 0 is equal to किंवा b is equal to काय सांगतात आपल्याला? b is equal to mu 0 into h plus xi h सांगता येतं. is equal to काय सांगता येईल आता इथं? mu 0 पुन्हा याच्यातून काय काढायचं कॉमन? याचे कॉमन काढायचं म्हणजे इथं काढायला 1 प्लस xi into h हे काय झालं? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी मिळाली किंवा मॅग्नेटिक फील्ड मिळालेलं आहे. आणि b बरोबर आपण काय दाखवतो? mu 0 mu r h हे इक्वेशन नंबर 5 आहे. म्हणजे याची किंमत आपल्याला mu 0 बरोबर काय सांगता येतं किंवा mu r बरोबर 1 प्लस 6 सांगता येतं. हिअर वेअर किंवा आपल्याला काय सांगता येईल? बघा आता इथं mu r बरोबर xi प्लस 1
आणि बी बरोबर काय सांगता येतं, बी बरोबर म्यू एच सांगता येतं, बी बरोबर म्यू एच सांगता येतं. आणि म्यू बरोबर काय सांगता येतं, म्यू झिरो म्यू आर. म्यू बरोबर काय सांगितलं बघा तिथं आपण, देअरफॉर म्यू इज इक्वल टू काय सांगतो आपण, म्यू इज इक्वल टू म्यू झिरो 1 प्लस झाय, 1 प्लस झाय. This is our equation number 6. Here mu is the magnetic permeability. mu ला काय म्हणायचं, magnetic permeability of the material analogous to E. कसा आहे mu, magnetic permeability analogous to epsilon in electrostatics. काय है, analogous to epsilon in electrostatics, and mu is the ratio relative magnetic. काय है, relative magnetic permeability. Permeability of the substance for superconductor xi is equal to का असतो -1, that is for superconductor xi is equal to -1 असतं, mu is equal to 0 असतो, म्हणजे magnetic permeability 0 असतो. This means that no magnetic lines will pass through superconductor. No magnetic lines pass through superconductor. Superconductor मध्ये magnetic lines pass होत नाही. Therefore, त्यामध्ये काय सांगता येतं, magnetic susceptibility indicates that किंवा measures the response of given material to external applied magnetic field. Susceptibility indicates म्हणजे काय होतं, measures the response of the given material to the external applied magnetic field. That is, it indicates how much magnetization will be. म्हणजे काय, Xi represents how much magnetization will be produced in a given substance. When kept in external magnetic field. External magnetic field मध्ये ठेवल्यानंतर किती मॅग्नेटायझेशन करू शकतो हे कशाला काढता येत आपल्याला, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी किंवा झाय रिप्रेझेंट्स किंवा इंडिकेट दॅट how will किंवा how much magnetization will be produced in a given substance, in external magnetic field. This is analogous to the electrical susceptibility. That is, when the substance is kept in magnetic field, the atomic dipole moment either align or oppose. When the magnetic moments either align म्हणजे त्याच दिशेमध्ये किंवा अपोजिट दिशेमध्ये अपोज करतात मॅग्नेटिक फील्डला, it is the atomic dipole moment. If the atomic dipole moment of the substance are opposing असेल बघा, opposing असेल तर Xi is magnetic susceptibility is negative. असतो मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी निगेटिव्ह असते किंवा
atomic magnets are in opposite किंवा अपोजिंग दिशेमध्ये असतील. अलाइन असतील तर themselves in the direction of field. कसे align in the direction of field. Therefore, xi is positive. त्याच दिशेमध्ये असतील जायची किंमत पॉझिटिव्ह असते आणि अपोजिट दिशेमध्ये असतील तर जायची किंमत काय असते निगेटिव्ह असते. द नंबर ऑफ atomic dipole moments getting aligned in the direction of the applied magnetic field is proportional to बघा atomic dipole moments काय असतील getting aligned in the direction of applied magnetic field is proportional to psi. It is large for soft iron coil. काय psi is large for soft iron. सॉफ्ट आयर्नसाठी काय असतं आयर्न लूप साठी झाड लार्ज असतो. अशा प्रकारे आपला चॅप्टर संपलेला आहे. ह्या चॅप्टरवरील MCQ आणि न्यूमरिकल्स पुढच्या तासामध्ये आपण पाहू.